नల్లमलाच्या या घनदाट अरण्यात मी गेले होते राहायला, तेही 10 दिवसांसाठी. मोबाईलला रेंज नाही, इंटरनेट नाही, कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, फक्त घनदाट अरण्य आणि मनात जिद्द. मी आले आहे नागलुटी वीरभद्र मंदिर, नल्लमला फॉरेस्ट, आंध्र प्रदेश येथे, जेथून श्रीशैलम या दुसऱ्या ज्योतिर्लिंगला चालत जायचा रस्ता आहे, जिथे अन्न, पाणी किंवा कोणत्याही इतर फॅसिलिटीज नाहीत. या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मल्टीपर्पज ट्रस्ट इचलकरंजी सलग 9 दिवस 24 तास पादयात्रिकांसाठी अन्नछत्र चालवते आणि मी त्यांच्यासोबत सेवेला आले आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या शिवभक्तांची सेवा करणे यापेक्षा पुण्याचे काम नाही. थकलेल्या पावलांना जेव्हा अन्नाचा घास मिळतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मांडता येत नाही. शिवभक्तांची सेवा हीच खरी शिवभक्ती. शहराच्या गोंधळापासून दूर या जंगलात 10 दिवस कसे गेले कळलेच नाही. इथे दिवस आणि रात्र कळतच नव्हते. कोणत्याही सोयी सुविधा नसून सुद्धा आम्ही जवळपास 200 जण भाविकांच्या सेवेला हजर होतो. या घनदाट जंगलात लाखो लोकांचा स्वयंपाक करणे आणि वाढणे हे अगदी चमत्कारिकच आहे. वेगवेगळ्या घरातून, गावातून आलेल्या अनोळखी 200 जणांना एकत्र घेऊन रात्रंदिवस लाखो भक्तांची सेवा करणे, तेही या घनदाट जंगलात, हे श्रीशैल मल्लिकार्जुन मल्टीपर्पज ट्रस्टचे मोलाचे आणि खरंच कौतुकास्पद काम आहे. आणि हे सर्व अनुभवणं हे माझं भाग्यच. या 10 दिवसात मी मला जमेल तशी सेवा केली आणि भरपूर समाधानाने अनुभव घेऊन मी निघाले श्रीशैलम पादयात्रेला. आता ओढ लागली आहे मल्लिकार्जुन स्वामींची.